आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खाणाव येथील पाटील परिवार जेजुरीला रवाना झाला आहे। भाजपचे युवा नेते प्रभुदास भोईर यांच्या सहकार्याने या खंडोबा दर्शन वारीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी महापौर नितीन पाटील उपस्थित होते। खानाव येथील पाटील परिवाराने नुकताच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपचे युवा नेते प्रभुदास भोईर यांच्या प्रयत्नातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खानाव पाटील परिवाराकडून जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी विशेष भक्तिवारीचे आयोजन करण्यात आले आहे। जेजुरी येथे खंडोबाच्या चरणी आमदार प्रशांत ठाकूर यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे। यावेळी नितीन पाटील यांनी या उपक्रमाबद्दल प्रभुदास भोईर आणि पाटील परिवाराचे कौतुक केले। खंडोबाच्या आशीर्वादाने आमदार प्रशांत ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभावे आणि आम्हा कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्याची अधिक स्फूर्ती मिळावी अशी भावना प्रभुदास भोईर यांनी व्यक्त केली। सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा वाढदिवस हा नेहमीच अतिशय उत्साहामध्ये सामाजिक उपक्रमांनी कार्यकर्ते साजरा करत असतात। यावर्षी तर 1 ऑगस्टला आमदार साहेबांच्या कार्यक्रमांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत, ते 10 ऑगस्टपर्यंत संपणार नाहीत। एवढे कार्यक्रम 10 दिवस सातत्याने आहेत। संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर कराड, सातारा ठिकाणी सुद्धा मोठी आरोग्य शिबिरं यावेळेला झालेली आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची आपल्याला लोकप्रियता दिसून येते। अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम असतील, शैक्षणिक असतील, धार्मिक असतील, असे अनेक कार्यक्रम यावेळेला झाले। लोकांना लोकहितासाठी आणि लोककल्याणासाठी जो नेता कायम 24/7 हा राबत असतो, त्याच्यासाठी हे सर्व कार्यकर्ते हे कार्यक्रम घेत असतात। मी सर्व कार्यकर्त्यांना तर शुभेच्छा आणि धन्यवाद देतोच, पण प्रभू अण्णांनी यावेळेला भरपूर कार्यक्रम म्हणजे आपल्या प्रभागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून भाकरी बनवण्याचे मशीनचं वाटप केलं आणि त्याची नंतर मागणी एवढी वाढत गेली की तर प्रभू अण्णांना पुन्हा एक कार्यक्रम त्यासाठी घ्यावा लागेल। आणि आज खानावचं जे संपूर्ण पाटील कुटुंब आहे, जे नुकताच आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभू अण्णांच्या अथक अशा प्रयत्नांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालं। आज संपूर्ण पाटील कुटुंब आजच्या जगामध्ये आपण बघतो की एकत्र कुटुंब असणं ही खरंतर काळाची गरज आहे आणि मला पाटील कुटुंब खानाव यांचं कौतुक वाटतं की ते संपूर्ण कुटुंब हे एकत्र आहे आणि आज सर्व एकत्र कुटुंब प्रभू अण्णांच्या माध्यमातून आज जेजुरीला सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी आज तिथे जाऊन प्रार्थना करणार आहे। मी खरोखरच पाटील कुटुंबियांना खरोखरच या उपक्रमाबद्दल प्रभू अण्णा आपल्याला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो। आमदार साहेबांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी आपणा सर्वांना प्रार्थना करतो। धन्यवाद। राज्यभरात एवढं चर्चेमध्ये कुठला आमदारचा कार्यक्रम नसेल तेवढं आमच्या सन्मान्य प्रशांत दादा म्हणजे लोक मानणारे कार्यक्रम करतात। आम्हाला या गोष्टीचा लय गर्व आहे आणि खरंच आज मी म्हणजे थोडक्यातच बोलन का पाटील परिवाराला तसा तुमचा कुटुंब एक आहे। तुम्ही त्या एक राहून जर तुम्ही माझ्या जेजुरीला जाऊन आपल्या कुलदेवताला जर प्रार्थना करसाल, आमच्या साहेबांना एकदम जास्तीत जास्त चांगलं आयुष्य लागो आणि साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अशीच पृथ्वी आली पाहिजे कार्यक्रम करायची जशी केली। जसं तुम्ही म्हणजे जशी आम्हाला पृथ्वी तसे म्हणजे सर्व कुटुंबांनी साहेबांसाठी अशी प्रार्थना करावी की साहेबांना असा एक आयुष्य लागो तर त्याच्यामध्ये सर्व आम्ही कार्यकर्ते जे आहेत असेच कार्यक्रम करत राहू ही साहेबांना माझी शुभेच्छा आहे। नमस्कार। पाटील कुटुंब खानाव आम्ही सर्व आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अण्णाभाऊ यांच्या सहकार्यातून जेजुरीला चाललो आहे आणि खंडोबा चरणी आम्ही प्रशांत दादा ठाकूर यांना उदंड आयुष्य लाभो हीच मनोकामना आम्ही देवाचरणी करू।